आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरचे असलेले बोरगाव सर्कल रुंदीकरण व्हावे यासाठी राज्य काँग्रेसकडून 2,50,00,000 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. 24 जानेवारी 2026 रोजी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कामाचे उद्घाटन करण्यात आले. पण ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बोरगाव सर्कल रुंदीकरण कामास विलंब होत असल्याचा आरोप जिल्हा पंचायत माजी सदस्य राजेंद्र पवार वडर यांनी केला. बोरगाव सर्कल हा परिसरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या ठिकाणी वाहतुकीची वाढती वर्दळ लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र काम अपेक्षित गतीने होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अपूर्ण कामामुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ठेकेदाराने वेळेत काम होत नसल्यास दुसऱ्या ठेकेदाराला हे काम सोपवावे व लवकरात लवकर रुंदीकरण काम पूर्ण करावे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल तर प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाला तातडीने गती द्यावी. रुंदीकरणासाठी काही ठिकाणी करण्यात आलेल्या कामामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून काम दीर्घकाळ रखडल्यास नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने ठेकेदाराला स्पष्ट सूचना देऊन आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कामाला गती द्यावी अशी मागणी पवार यांनी केली. बोरगाव सर्कलचे रुंदीकरण हे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे काम आहे. नागरिकांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागू नये. संबंधित प्रशासनाने कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून ठेकेदाराच्या दर्जेदार काम निर्धारित वेळेत पूर्ण करून घ्यावे अशी मागणी राजेंद्र पवार यांनी केली आहे. या कामासंदर्भात आपण लवकरच जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट देऊन सविस्तर चर्चा करणार आहोत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनीही याबाबत कळवून लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी मागणी करणार आहोत असेही शेवटी पवार यांनी सांगितले. नागरिकांच्या गैरसोयीला जबाबदार कोण? एकीकडे वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असताना दुसरीकडे त्याच कामाच्या विलंबामुळे नागरिकांना गैरसोय होत असल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने आता केवळ सूचना न देता प्रत्यक्ष कामाला गती मिळेल यासाठी ठोस पावले उचलावीत आणि बोरगाव सर्कलचे रुंदीकरण लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी राजेंद्र पवार वडर यांनी केली आहे. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.